हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल कुकिंग अँड गार्डनिंग. आजची आपली रेसिपी आहे ही मस्त अशी छान गोड दिसणारी रसमलाई. ह्याची थिक रबडी कशी बनते हे आज आपण पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप सगळे प्रोसिजर्स आणि सगळे मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे प्लीज चॅनलमध्ये स्किप नका करू. तर चला आपण स्टार्ट करूया. तर रसमलाई बनवण्यासाठी पहिले तर आपल्याला फुल फॅट दुधाची गरज आहे, ज्याच्यात पूर्ण मलाई अशी थिक मलाई हो असं. तर मी पहिले 1.5 लिटर असं दूध घेतलं आहे आणि ते मी तापत ठेवलं आहे गॅसवरती एकदम मीडियम टेम्परेचरवर. आणि आता मी 2 लिंबूचे ज्यूस घेत आहेत. आपल्याला दूध फाडून बनवायचं आहे, त्याच्यामुळे चांगले असे आंबट लेमन किंवा लाईम ज्यूस घ्या. जर लाईम असेल तुमच्याकडे तर 2 घ्या आणि जर लेमन असेल तर 1च घ्या. आणि आपण आता काय करायचं आहे, हा ज्यूस छानपैकी बिया वगैरे काढून छान एका वाटीत घेऊया. आणि ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, डायल्यूट करायचं आहे. तर आपण 2 ते 3 किमान चमचे पाण्याचं आपण त्याच्यात घालून त्याला मिक्स करून घेऊया. तर मी याच्यात 2 चमचे पाणी घातलेले आहेत आणि छान मिसळून घेऊन आपण हे मिश्रण तयार करून घेऊया, कारण की आपल्याला आता दूध फाडून त्याचे चीज बॉल करायचे आहेत रसमलाईसाठी. तर आता आपण काय करायचं, हे जे आपण दूध ठेवलेलं आहे ते एकदमच उकळून नाही घ्यायचं आहे. हे जसं तुम्हाला दिसते ह्याच्यावरती वाफ यायला पाहिजे मीडियम टेम्परेचरवरती, बस एकदमच बॉईल करून नाही घ्यायचं आहे. तर जशी वाफ आली तर आपण काय करायचं, जे आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यातले 2 ते 3 चमचे आपण ह्याच्यात थोडं थोडं करून टाकूया, 1 चमचा करून. आणि मग आपण ते मिश्रण छान मिसळून घेऊया, कारण की आपल्याला व्यवस्थित दूध फाडायची आवश्यकता आहे. तर आपण बघा, आपण बघू शकतो की ऑलरेडी ह्याचे क्यूब्स बनायला रेडी झालेले आहेत. तर अजून मी 2 चमचे टाकले आहेत आणि आपण मस्त असं हे फाडून छान हे असं चीज रेडी व्हायला चालू झालेलं आहे. तर आपण पटकनच गॅसमधनं हे काढून घेऊया, गरम गरमच. ह्याच्यावरती काय करायचं नाही सध्या, मस्त मिसळून घ्या छान गरम, ह्याच्यात चमच्याने ढवळून घ्या हे. आणि मग ह्याला आपण गॅसवरून बाहेर काढून घेऊया आता. आणि ह्याच्यात मी अर्धा ग्लास थंड पाणी मिसळलं आहे. तर अर्धा ग्लास थंड पाणी ह्याच्यात टाकायचं तात्पर्य आहे की ह्याच्यातली जी मलाई आहे, ही जी मलाई बनते ती छान अशी सॉफ्टच राहते, कडक होत नाही. तर आपल्याला ही असं सॉफ्ट छान असे गोळे भेटतात रसमलाई खायच्या टायमाला. तर आता आपण काय करायचं, एक रुमाल घ्यायचा किंवा एक छान असं कॉटनचा क्लोथ घेऊन त्याच्यावरती आपण चाळणी ठेवून हे पूर्ण मिश्रण आपण गाळून घेऊया छानपैकी. तर हे बघा, जसं मी करत आहे तसं एकदम पूर्ण त्याच्यात टाकून घ्या. खालती चांगलं मोठं भांडं ठेवून घ्या की जे पाणी आहे ते कुठेही स्प्रेड नको व्हायला. आणि मग आपण काय करायचं आहे, आता हे आंबट मिश्रण आहे त्याच्यामुळे ह्याला आपल्याला पूर्ण नॉर्मल वॉटरने 2 ते 3 वेळा आपण हे छान धुवून घ्यायचं. पूर्ण हे आपलं मलाईचं जे चीज आहे ते पूर्ण असं धुवून घ्यायचं. आणि आता आपण हे एका ह्याच्यात बांधून छान ह्याचं पाणी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी कसं ह्याच्यात पूर्ण पाणी एकदम स्क्वीज करून घेत आहे. तर हे पाणी पूर्ण तुम्ही जेवढं स्क्वीज करू शकता तेवढं करून घ्या, जोपर्यंत तुम्हाला ते पाणीचे ड्रॉप्स नाही दिसत आहेत. आता ही एक पूर्ण धार चालली आहे, तर ही धार जाईपर्यंत तुम्ही छान स्क्वीज करून घ्या. पण जेव्हा असे ड्रॉप्स दिसायला चालू होतील तर तुम्ही तेव्हा हे थांबू शकता स्क्वीज करायचं प्रोसिजर. आणि मग आपल्याला असं एक छान मस्त गोळा भेटेल पूर्ण चीजचा किंवा पनीरचा म्हणा किंवा हा मलाईचा, जेही तुम्ही म्हणता येईल तसं रसमलाईसाठी. तर हे काय करायचं आहे आपल्याला, आता हे आपल्याला छान गाळून घेतल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला ह्याचं पूर्ण पाणी A to Z पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे. तर आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो, ह्याच्यावरती कुठलाही वेट तुमच्या घरी असेल तर तो ठेवू शकतो, जसं काही वेट. तर आता माझ्याकडे हे खलबत्ता होता, तर हा खलबत्ता मी ह्याच्यावरती ठेवत आहे, कारण की हा चांगला वेट आहे. तर ह्याच्याने पटकनच पाणी गळून जाईल. किमान 5 मिनटं भरपूर आहेत हे पाणी गळण्यासाठी. आता आपण काय करायचं आहे, एक वेगळा आपल्याला पॅन किंवा बाऊल एक घ्यायचा आहे. त्याच्यात आपण 1 लिटर पूर्ण दूध वेगळं बॉईल करायला ठेवायचं आहे. तर हे चांगलं बॉईल व्हायला पाहिजे. जसं हा बॉईल झालं तर आपण ह्याच्यात 10 आल्मंड्स आणि 10 पिस्ताशियो एकदम मस्त फाईन चॉप करून ह्याच्यात टाकूया. तर हे वेगळंवालं मिश्रण आहे, हे रबडीचं मिश्रण आपण बनवून घेतो.
जोपर्यंत आपलं जे पनीर आहे किंवा आपलं जे चीज आहे ते गाळत आहे तोपर्यंत आपण ही मस्त रबडी उकळून घेऊया. तर हे छान असं बॉईल व्हायला पाहिजे आणि ह्याच्यात आपण 1 कप किंवा 200 ग्राम एवढं साखर टाकूया. व्हाईट शुगर जे आपण टाकू शकतो आणि ह्याला छान आपण एक बॉईल द्यायचं आहे. आपल्याला हे थोडंसं असं थिक करायचं आहे. बघा हे पटकन असं मस्त रेड्यूस झालेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता हे छान बॉईल होतं आहे. तर हे पूर्ण भरलेली होती 1 लिटरचं ह्याच्यात कढईमध्ये, पण एकदमच आता अर्धी झाली आहे. तर आपली ही रबडी एकदम रेडी आहे. तर आपण ही एकदम साईडला आता काढून ठेवूया आणि छान थंड करायला ठेवून देऊया. आता आपण आपल्या चीजकडे किंवा आपल्या रसमलाईचे बॉल्सकडे वळूया. तर आता तुम्ही बघू शकता हे मी फक्त 5 मिनटं ठेवलं, पण हे किती मस्त एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने हे पनीर किंवा आपण ह्याला कॉटेज चीज म्हणतो हे तयार झालेलं आहे. तर हे आहे एक पनीरचं आता बनायचे हे स्टेप्स होते. ह्याच्याने आपण मग कट करून छान पनीरही काही करू शकतो. तर रसमलाईसाठी आपण काय करायचं आहे, आता हे पूर्ण आपण फोडून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. हे मिश्रण छानपैकी फोडून घेऊन आता ह्याला आपल्याला मिसळायचं आहे. तर हे आपल्याला गट्टे गट्टे नको म्हणून आपल्याला स्मूथ पाहिजे. तर आपण काय करायचं, आपल्या हाताची जी रिस्टची जागा आहे त्याच्याने आपण हे छान असं प्रेशर टाकून मसळून घ्यायचं. जसं तुम्ही पाहू शकता मी कसं छान एकदम प्रेशर देते आणि हे जे गाठे आहेत ते सगळे निघून जात आहेत. तर असं मस्त व्यवस्थित दाबून दाबून आपण छान किमान 2 ते 3 मिनटं आपण हे असं बघू शकता तुम्ही एकदम असं एकदम मलाईसारखं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. कारण की मग गाठे नको यायला आणि कडकही नको, हे आपल्याला सॉफ्ट हवं आहेत हे बॉल्स रसमलाईचे. तर हे मस्त असं मिसळून घ्या. तर हे 2 का 3 मिनटामध्येच एकदम मस्त हे सॉफ्ट असं मक्खनसारखं झालेलं आहे. तर आपण ह्याचं एक आता बॉल्स रेडी करणार आहोत. तर काय करायचं, एकदम छोटे छोटे बॉल आपण करायचे, म्हणजे जे आपण गुलाबजामुनला करतो वगैरे तसे, पण त्याच्याशी छोटे आपण एकदम बॉल्स करायचे, जे तुम्हाला आता मी दाखवीन. एकदमच आपल्या हातात बसू शकतात तसे एकदम छोटे छोटे रफली करून याला थोडंसं आपण चपटे करून घेऊया. असे रसमलाईचे साईजचे आपल्याला पाहिजे असे एकदम पेढेसारखे. तर हे बघा पेढ्याचा साईज मस्त आपण केलेला आहे. ते साईडने थोडंसं असं फुटल्यासारखं दिसतं, तर त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. आपण छान ऑलरेडी त्याला मसळून वगैरे घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचं काही फुटण्याचे काहीच चान्सेस नाहीत. फक्त मस्त गोल करा. तुम्हाला गोल पाहिजे तर तुम्ही गोल ठेवू शकता, चपटे पाहिजे तर चपटे ठेवू शकता. तर चपटे असे छान दिसायलाही लागतात आणि खायलाही मस्त मजा येते आपल्याला. तर हे असं मस्त आकार करून आपण छान असे हे बॉल्स रेडी करून घेऊया. तर हे मला वाटतं 200 ग्रामच्या पनीरमध्ये तुम्हाला किमान 10 ते 11 छान असे बघा चपटेवाले रसमलाईचे आपल्याला व्हाईटवाल्या आकारातले ऑर्गॅनिक पद्धतीने बॉल्स भेटले आहेत. आता हे आपण काय करायचं आहे, एक दुसरा पॅन घ्यायचा आहे, त्याच्यात मस्त पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यात ॲटलिस्ट 1 कप ऑफ व्हाईट शुगर आपण साखर अशी टाकून छान बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे आपण जे पनीरचे बॉल्स बनवलेले ते टाकायचे. आणि हे आपण लक्षात ठेवायचं की हे बॉईल होतं आहे, जेव्हा हे उकळतं आहे तेव्हाच हे टाकायचं. मीडियम नाही, हाय फ्लेममध्ये ठेवा. हाय फ्लेममध्ये मस्त या उकळत्या पाण्यात, साखरेच्या पाण्यात आपण हे बॉल ठेवून द्यायचे आहेत. आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, फक्त साखर विरघळून द्यायची आहे त्याच्यात आणि तसं ते बॉईल करण्याच्या आपण त्यात टाकायचं. आता हे बघा 20 मिनटं बॉईल केल्यानंतर ह्याची साईज बघा किती मस्त मोठी मोठी साईज झाली आहे. तुम्ही बघू शकता आपण एकदम छोटे छोटे बनवलेले, पण बिकॉज हे आपण बॉईल करायला ठेवले 20 मिनटासाठी, तर हे एकदम ह्याच्या साईजचे डबल होऊन जातात. ते बघा किती मस्त फुललेत आहे. तर एक किमान 20 मिनटानंतर आपण हे वेगळं काढून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, हे सगळे बॉल्स आपण एका थंड्या पाण्यात मस्त हे टाकून द्यायचे. सगळे आपण घेऊन असे स्क्वीज करायची गरज नाही, तसेच तुम्ही घ्या आणि थोडंसं असं फॉर्कने पाणी काढून घ्या आणि मग डायरेक्ट एकदमच थंड पाणी, एकदम असं तुम्हाला चिल्ड पाणी नाही, नॉर्मल थंड पाण्यात तुम्ही टाकून घ्या. आता हे 5-10 मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही पहा एकदम मस्त स्क्वीज झालेत, एकदम पाणी गळून राहिले. तुम्हाला एक मी टेस्ट ह्याच्यात करून दाखवते की हे कसं म्हणजे कुक झालं तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही हा पीस ह्याच्यात टाकतील तेव्हा हे एकदम खालती तरावरती असायला पाहिजे. वरती जर हे फ्लोट झालं म्हणजे कुक नाही. तर हे एकदम मस्त छान खालती गेलं आहे, तर म्हणजे हे कुक पण आहे आणि हे सॉफ्टही आहे. आणि जेव्हा तुम्ही स्क्वीज करता आणि स्क्वीज केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते परत त्याच पाण्यामध्ये टाकलं की तुम्ही पाहू शकता हे परत त्याचं रिशेप डेव्हलप होतं. तर ही एक नॉर्मल अशी टेस्ट आहे बघायला की आपली रसमलाई एक मस्त
कुक झाली आहे. तर आपण पाहू शकता तुम्ही मस्त असे शेप घेतलेले आहेत. आता आपण काय करूया, हे सगळे स्क्वीज करूया छानपैकी बॉल, आणि आपण एका बाउलमध्ये किंवा तुम्हाला टिफिनच्या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत किंवा मोठ्या भांड्यात ठेवायचे आहेत, तुमच्या चॉईसवरती. पण मेक शुअर करा की सगळे डीप असू दे. हे जे तुम्ही बॉल्स ठेवणार आहेत ते एका डीप बाउलमध्येच ठेवायचा प्रयत्न करा प्लीज. तर हे बघा मस्त असं स्क्वीज करून त्याच्यात मी सगळे हे ठेवले आहेत. किती 10 बॉल, तर आपल्याला 200 ग्रामच्या ह्याच्यात मस्त 10 बॉल आपल्याला छान भेटले आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, ही बघा आपण आपली ही रबडी आपण हे सगळं प्रोसिजर करेपर्यंत छान 20 मिनिट्स रेस्ट करून ही छान गाढी झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता छान कलरही आला आहे. तर हे कलर ह्याच्यात मी काही कलर वापरला नाही आहे, काहीच नाही केलेलं आहे, हे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने. तर तुम्ही जेव्हा पिस्ताशिओ आणि ऑलमंड्स बॉईल करता त्या टायमाला तुम्ही एकदम चिमूटभर हळद टाकू शकता, त्याच्याने हा थोडासा कलर आलेला आहे. दॅट्स इट. दुसरं मी काहीच नाही याच्यात कलर टाकलेला आहे, प्रिझर्वेटिव्ह किंवा अनऑर्गॅनिक कलर काहीच नाही टाकलेला आहे मी. तर एकदमच आपण छान बघाय की एकदम नॅचरल पद्धतीने तुम्ही असं बनवू शकता. आणि पूर्ण मिश्रण ह्याच्यात टाकून आपण ह्याला छान ह्याच्यात ॲब्झॉर्ब करायला ठेवून द्यायचं आहे, कारण की ह्याची पूर्ण ही रबडी हे रसमलाईने छान अशी जिरायला पाहिजे. त्याच्यामुळे हा स्टेप पण भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही ह्याच्यात टाकून दिलं की मस्त झाकून किमान 5 ते 6 तास छानपैकी फ्रीजमध्ये सारखं न उघडता तुम्ही ह्याला रेफ्रिजरेट करा, ॲटलिस्ट 6 तास तरी करा. तर बघा मी हे 6 तासानंतर केल्यानंतर तुम्ही बघू शकता काय मस्त आणि किती छान आणि एकदम थिक तुम्हाला ही रबडी दिसत असेल. म्हणजे तुम्हाला कलर मला दाखवता येत नाही आहे व्यवस्थित, पण एकदमच छान येलो कलर आणि सगळं ते आल्मंड्स आणि ते पिस्ता सांड त्यांनी एकदम अब्झॉर्ब केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बघा मस्त ह्याच्यात जिरलं आहे आणि ते फुगलेही आहेत छान. ते एकदम रेडी टू ईट आहेत आता. तर आपण ह्याला मस्त प्लेटमध्ये काढून घेऊया. पाय मस्त सॉफ्ट झालेत, काही फाटले नाही, तुटले नाही आहेत, शेप मस्त तसेच राहिलेले आहेत आणि ते रबडी एवढी मस्त अशी थिक झालेली आहे. ते एकदम घरगुती पद्धतीने आपण केलं आहे, काहीही जास्त सामान नाही वापरलं, फक्त थोडे मेथड्स वापरायचे आहेत. तर होपफुली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही प्लीज ट्राय करा आणि लाईक करा या व्हिडिओला, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.